नमस्कार. मी दीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. आजचा आपला मेन टॉपिक आहे अलॉटमेंट नंतर काय करावं. अलॉटमेंट नंतरची प्रोसेस काय असते, आपण बेटरमेंट करावं की रिटेन्शन करावं. सगळे स्टुडंट स्टील कन्फ्यूज असतात. अलॉटमेंट नंतर त्यांना काय करायचंय, कॉलेजला जाऊन काय बोलायचे, रिटेन्शन करायची की बेटरमेंट करायचं. रिटेन्शन म्हणजे काय आणि बेटरमेंट म्हणजे काय त्यांना नेमकं माहिती नसतं काय असतं ते. त्यामुळे सगळे कन्फ्यूज असतात आणि दुसरे काही पण करून येतात. बेटरमेंटच्या जागी रिटेन्शन करून येतात आणि रिटेन्शनच्या जागी बेटरमेंट करून येतात. तर बेटरमेंट म्हणजे काय? बेटरमेंट म्हणजे आपण ज्या कॉलेजला आहोत त्या कॉलेजला आपल्याला आवडली नाही आणि ज्या कॉलेजला आपण जायचंय आपल्याला, तर त्या कॉलेजला आपण बेटरमेंट टाकले तर त्यापेक्षा आपल्याला टॉप कॉलेज मिळतं. आणि रिटेन्शन म्हणजे काय? रिटेन्शन म्हणजे त्या कॉलेजला अलॉट झालेल्या कॉलेजला ऍडमिशन होणं. रिटेन्शन मध्ये काय असतं, आपण ज्या कॉलेजला भेट देतो, सिलेक्ट झालेल्या कॉलेजला भेट दिल्यावर आपल्याला कॉलेज बद्दल माहिती मिळते. आपण कॉलेज बद्दल बघतो, कॉलेजला बोलून बघतो काय आहे काय नाही, कॉलेजची फीस काय आहे, कॉलेजचं हॉस्टेल कसं आहे, कॉलेज कशी आहे, कॉलेजला हॉस्पिटल अटॅच आहे की नाही ते चेक करतो. आणि आपल्याला कॉलेज आवडली की आपण रिटेन्शनचा फॉर्म भरतो. रिटेन्शनचा फॉर्म भरले की आपल्याला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळत असतं. आणि बेटरमेंट म्हणजे काय? बेटरमेंट म्हणजे आपण त्या कॉलेजला भेट दिले, आपल्याला ती कॉलेज आवडली नाही, कॉलेजला हॉस्पिटल अटॅच नाही किंवा हॉस्टेल नाही, आपल्याला कॉलेज अलॉट झालेले आहे पण आपल्याला तू नको हवीसी, त्यामुळे आपण त्या कॉलेजला बेटरमेंटचं ऑप्शन भरू. त्या कॉलेजला आपण बेटरमेंट टाकायचं असं बोलायचं. तर ते टीचर्स आपल्याला बेटरमेंटचा फॉर्म देतात. बेटरमेंटचा फॉर्म भरल्याने त्यांना माहिती पडतं, ते समोर सीईटी सेलला सांगतात की यांना बेटरमेंट टाकले. त्यांनी बेटरमेंट नंतर टाकल्यानंतर आपण सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतो आणि सेकंड राऊंडला दुसरी कॉलेज घेऊ शकतो. त्या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेज असू शकते किंवा चांगली टॉप कॉलेज असू शकते. आता तुम्ही बेटरमेंट आणि रिटेन्शनला गेल्यानंतर काय करावं, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जावे, ओरिजिनल आणि त्यांची झेरॉक्स सुद्धा. तुम्ही ओरिजिनल घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ते सगळे चेक करून देतात, काय आहे कोणते कोणते आहेत डॉक्युमेंट सगळे चेक करतात. आणि जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्या जायच्या आधी तुम्ही रिचेक करून घ्या, कोणते तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत कोणते नाही आहेत. आणि आपण एक नेक्स्ट टाइम व्हिडिओ बनवणार आहोत, कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आणि कोणते घेऊन नाही जायचे ते सगळे व्हिडिओ बनवणार आहोत आपण. तर आपले व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.